झालं कुमार थांब थांब व्यवस्थित सेट होते. आला बघतो. चलो रोल सुरू कर. आज नाही सुरू कर. शिवसेना भारतीय जनता पार्टी या बैठकीला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस तथा मंत्रीगण त्या बैठकीला उपस्थित होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त शक्यतो महायुतीच्या माध्यमातून लढवल्या आणि त्याच पद्धतीने अगदी काही ठिकाण अपदर्शनी संपन्न होत आहेत. जिथपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विषय आहे, भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये घेऊ नये. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला पदाधिकारी लोकप्रतिनिधी विस्तार धर्म मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या पद्धतीने त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब इतरही नेत्यांना या संदर्भातली सूचना त्या ठिकाणी करणार आहेत. कदाचित काही वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि एकनाथजी शिंदे देणार आहेत. नाराजी तुमची दूर झाल्याकडे बैठकीला न जाण्याचा कुठलाही असा विषय नाही. आपण जर बघितलं असेल तर माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः बैठकीला उपस्थित होते. आम्ही मंत्रीगण आमच्या भागातल्या आमच्या जिल्ह्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काल आपल्याला माहिती आहे की नगरपालिका नगरपंचायतीच्या फॉर्म भरण्याची कालची शेवटची मुदत होती. आज 96 आहे आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण चर्चा करीत होतो आणि ह्या निवडणुकींना कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे या संदर्भातली चर्चा आम्ही शिवसेनेच्या आम्ही सर्व मंत्री की आमच्यामुळे त्यांना बहिष्कार टाकावा लागेल. काही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज पडणार आहे का? मला वाटतं की हा राज्य पातळीवरचा काही महोदय आणि परंतु असतील राजू शिंदे भाजपने स्वतःच्या गाळाला घातले, तुम्हाला संपवण्याचा घाट घातलाय का? त्याचा विस्तार करण्याचा कोणत्याही कार्यकर्त्याला भाजपाने घ्यायचं नाही आणि भाजपाने शिवसेनेच्या कोणत्या कार्यकर्त्याला घ्यायचं नाही. तुम्ही सामोपचाराची भाषा करते. हिरे म्हणतायत की आम्ही बहिष्कार त्यांना बहिष्कार टाकावा लागला आमच्या प्रवेशामुळे. ऐका माझे कोण हिरे म्हणतायत की आम्ही प्रवेश अद्वै हिरे म्हणतात आम्ही प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना बहिष्कार टाकावा लागला. आजची जी बैठक आहे ती राज्यव्यापी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा धर्म पाळणं यावरची बैठक आहे आणि तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांचं डिपॉझिट मालेगावच्या जनतेने जमा केलेलं आहे. तुम्ही आता म्हणाले की युती धर्म पाळण्यासाठी शिवसेना असेल भाजप असेल त्यांनी आपापले पदाधिकारी एकमेकांच्या पक्षामध्ये घेऊन आहे. मात्र अशी चर्चा सुरुवात शिवसेनेने केली म्हणून आता भाजपचा पक्षांतर्गत प्रवेश घेतला अशी सुद्धा चर्चा होती. आणि याला जोडून जे झालेले डॅमेज आहेत ते कसे तुम्ही कंट्रोल करता? नाही बघा, मला वाटतं की काही चुकीच्या बातम्या काही प्रसार माध्यमातून पुढे आल्या. शिवसेनेने या गोष्टीची सुरुवात केलेली नाही. अगदी आपल्या सर्वांना ठाऊक असेल की पालघरचे आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष
प्रकाश निकम हे पूर्वाश्रमी शिवसेनेचे आपले पदाधिकारी लोकप्रतिनिधी होते. त्याच्यानंतर अंबरनाथचे नगरसेवक असतील, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक असतील, तर यांचा प्रवेश आधी भारतीय जनता पक्षाने केलेला आणि हो नंतर मग जे काही उल्हासनगरचे नगरसेवक माजी त्यांचा जो काही प्रवेश झाला त्या प्रवेशामध्ये पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यांचा प्रवेश त्या ठिकाणी घेतला त्यांना स्पष्टपणे अगदी उद्या ते दुसऱ्या पक्षात चालले होते तर त्या संदर्भात जी काही त्यांच्याशी चर्चा झाली प्रवेश करतानापूर्वी तर त्यावेळी शिंदे साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की उद्याच्याला जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सूचना आदेश आली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने ती लढवावी लागेल असं चर्चा करूनच त्यांना प्रवेश दिला गेला होता. अर्थात आता आज निर्णय झालेला आहे की युती धर्म दोन्ही पक्षांनी पाळायचा आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये करायची. शिंदे साहेबांनी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जर भाजपकडून बोलवण्यात आलं तर भाजपकडून जर निवडणुकीचे आदेश त्यांना प्रवेश देताना शिंदे साहेबांची आणि त्या नगरसेवकांची चर्चा झालेली. भाजप ते पाळत नाहीये का? भाजपमध्ये पाळला जाईल का तो युती धर्म पाळला जाईल का हा विश्वास आहे का तुम्हाला? कारण की प्रत्येक ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कदाचित आज उद्या माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होईल असं पण त्यांनी त्या दिवशी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. आणि स्पष्टपणे माननीय फडणवीस साहेब तशा सूचना निर्देश देणार आहेत. परंतु एकीकडे गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी थेट स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही म्हणून आणि त्याच कुबड्याचा उल्लेख सातत्यानं त्यांचे खासदार देखील करतात आहेत. अमरावतीमध्ये त्यांचे खासदार आहेत बोंडे त्यांनी भर सभेत विचारलं की भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्याला कुबड्या हवेत की नको अशा पद्धतीने वक्तव्य होत असतील तर युती धर्म त्यांच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी ही युती नैसर्गिक युती गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आहे. कुबड्या वगैरे हा जो काही शब्दप्रयोग असेल कदाचित तो इतर काही बाबींच्या संदर्भातला असेल, युतीच्या संदर्भातला हा शब्दप्रयोग नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घालणं हे कितपत योग्य आहे? कारण की एक संविधानिक शब्द मी आपल्याला सांगितलं की बहिष्कार वगैरे कुठला विषय नाही. स्वतः प्रमुख आणि उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब बैठकीला उपस्थित होते. प्लॅनिंग केलेलं आहे पक्षप्रवेश करण्यात नाही असं व्यक्ती आहे. मध्ये जे घडलं ते जिवारी लागलं का? कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं नगरसेवक शिंदेच्या जवळचे व्यक्ती तिकडे गेले ते जिवारी लागलं का? कल्याण डोंबिवलीमध्ये ते आज माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश होतात त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय का? मी आपल्याला माहिती करता सांगितलं की विषय कल्याण डोंबिवली किंवा एका विशिष्ट विषयापुरता भागापुरता हा विषय नाही. संपूर्ण राज्यामध्ये युतीचं हे धोरण पाळलं गेलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी याच पद्धतीने झाली पाहिजे असा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. सर नेत्यांनी बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे असं नाही का वाटत? कारण नेते जे म्हणतात जसा कुबड्यांचा विषय निघाला नेते जे म्हणतात तेच कार्यकर्ते मान्य करतात मग ती जी राजकीय खुन्नस आहे ती या निमित्तानं दिसून येते. नाही असा कुठलाही विषय नाही. आपल्याला माहिती आहे की शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही गेल्या अनेक वर्षांच्या पासून आहे. ती नैसर्गिक युती आहे, विचारांवर आधारित ती युती आहे. प्रश्न असा सुद्धा आहे की निधी वाटपाचा जो काही मुद्दा असेल की निधी ज्या विभागासाठी अलॉट केलेला असेल त्या विभागाकडे मिळत नाही यावरून सुद्धा नाराजीचा सूर आज होता. बघा निधीच्या संदर्भामध्ये स्पष्ट धोरण सर्व विभागांच्यासाठी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्धारित केलेलं आहे आणि त्यामध्ये मग कोणत्या लोकप्रतिनिधींना किती निधी द्यायचा पाठीमागच्या काळातलं जे काही दायित्व आहे
त्या दायित्वाच्यासाठी किती निधी द्यायचा, कारण आपल्याला माहिती आहे की काही पाठीमागच्या काळातली कामं झाली आणि त्यांचं बिल अदा करणं बाकी आहे, तर त्यासाठी सुद्धा तो निधी काही प्रमाणात तिकडे गेला पाहिजे. याचं एक धोरण प्रत्येक विभागासाठी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते. सर, शिवसेना बीजेपी में नाराजगी नजर आ रही है. सभी शिवसेना के जो मंत्री थे आज बॉयकॉट किया है कैबिनेट मीटिंग में, कैसे देखते हैं? कैबिनेट में बाइकआउट का विषय नहीं. आज के कैबिनेट में माननीय उप मुख्यमंत्री महोदय तथा शिवसेना के प्रमुख एकनाथ शिंदे साहब बैठक में हाजिर थे, उपस्थित थे और पूरे कैबिनेट का कामकाज उन्होंने. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.